नमस्कार मंडळी, कशात आनंदात असलं पाहिजे. सध्या आपण नवी मुंबईला आहो आणि दिनांक 12 म्हणजे आज आणि दिनांक 13 रोजी माय भारत बजेट क्विज 2026 निमित्त नॅशनल लेवलची व्हर्च्युअल इंटरॅक्शन ऑनरेबल प्राईम मिनिस्टर सोबत आहे. त्यानिमित्त आता आपला हा 2 दिवसाचा शेड्यूल असणार आहे. तर तुम्हाला मी या पूर्ण ब्लॉगमध्ये सांगणार आहोत की आमचा हा पूर्ण दिवस कसा जातो. आमची अकोमोडेशनची हॉटेल होती CBD बेलापूरमध्ये आणि त्यासाठी आम्हाला बस घ्यायला आली, जे की आम्हाला DY पाटील युनिव्हर्सिटीकडे घेऊन जाणार होती. मग आम्ही नंतर आलो आता युनिव्हर्सिटीकडे, DY पाटील युनिव्हर्सिटी जे की नेरूलमध्ये होती. आणि नंतर आम्ही DY पाटील युनिव्हर्सिटीच्या एंटर केलं आणि खरंच खूप सुंदर इंटेरियर होतं. ते बघत आम्ही समोर गेलो आणि हे आमची सर्व युवा मंडळी जमलेली होती. काहींचा मस्त फोटोशूट चालू होता बॅनरकडे. नंतर आम्हाला माहीत पडलं की साईडला रजिस्ट्रेशन आणि TAचे बिल होते घ्यायचे. नंतर रजिस्ट्रेशनवर भयानक गर्दी होती. नंतर आम्ही पण लाईनमध्ये लागलो आणि आम्ही पण आमचं रजिस्ट्रेशन आणि बिल घेऊन घेतलं TAचं फील करायसाठी. नंतर इथे होती किट वाटप चालू, जे की शर्ट नंतर बॅग वगैरे देणार होते आणि हे होती आमची किट भेटलेली ID वगैरे. नंतर आम्ही ते मला बँकेट हॉलमध्ये जा. आम्ही बँकेट हॉलमध्ये आलो. मस्त इथं जेवण करायचं होतं आणि मस्त आम्ही जेवण केलं. आणि नंतर ते म्हणाले की T-शर्ट चेंज करून या मस्त, आणि तू मुलांना न्यायचं आहे सायकल रॅलीसाठी. आणि इथं आम्ही जमलो मुलं बससाठी. आणि नंतर आली आम्हाला बस घ्यायला, जे की आम्हाला सायकल रॅलीच्या ठिकाणी घेऊन जाणार होती. मग आम्ही सायकल रॅलीच्या ठिकाणी पोहोचलो. इथे भयानक ट्रक भरून सायकल आल्या होत्या. नंतर आम्ही सर्व बघितल्या सायकल वगैरे. नंतर इथे काही मुलं तर ट्रायल घ्यायला लागले, ज्यांनी खूप वर्षानंतर सायकल चालायला लागले. नंतर मग आम्ही पण आमची सायकल घेतली आणि मग आम्हाला सवारीसाठी जायचं होतं सायकल रॅलीच्या. ही निघाली आमची माय भारत युवा भारत. नंतर अवघ्या 2 किलोमीटरचा प्रवास करून सायकलवर. नंतर आमची मंडळी इथे जमली आणि काही मुलं तर थकले होते. नंतर ते म्हणाले तुम्हाला रिफ्रेशमेंट देतो. मग त्यांनी रिफ्रेशमेंटचे बॉक्स दिले. नंतर आम्ही बसमध्ये बसलो आणि डायनिंग हॉलमध्ये आलो इकडे युनिव्हर्सिटीच्या. नंतर मस्त चाय कॉफी वगैरे घेतलं कुकी. नंतर ते म्हणाले तुम्हाला DY पाटीलचं स्टेडियम दाखवतो. आम्हाला मुलांना काय हेच तर पाहिजे. मग आलो आम्ही इथं, त्यांनी घेऊन आले आणि मग आम्ही एंटर केलं स्टेडियमच्या वर. आणि नंतर इथून आम्ही स्टेडियम बघितलं. खरंच खूप सुंदर स्टेडियम होतं. आणि नंतर मग काय ड्रोन दिसल्यावर आमची मुलं राहतात का एकदम एनर्जी येते. नंतर आम्ही युनिव्हर्सिटीकडे आलो. नंतर आम्ही जेवण वगैरे केलं मस्त. आणि जेवण झाल्यावर आम्हाला बस इथं घ्यायला आली, जे की आम्हाला CBD बेलापूरला घेऊन जाणार होती. आम्ही बसमध्ये बसलो आणि नंतर आमचा मुंबईचा हा नाईट व्ह्यू बघत आम्ही आमच्या हॉटेलवर पोचलो, जे की आमची K-स्टार हॉटेल होती CBD बेलापूरची. नंतर आज आमचा पहिला दिवस संपला इथे हॉटेलवर.